नमस्कार मंडळी, मी तुमचं सगळ्यांचं लाडको तेजस तारी आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचा स्वागत असा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर व्हिडिओ म्हणजेच आपलं ब्लॉग चालू करण्याचं कारण म्हणजे म्हाका इलो होतो आता देव्याचो कॉल. देव म्हणजे माझा ऑफिसचो मित्र हा. तर देव्याचो कॉल इलो म्हाका विचारता खंय आहेस, मतलब ऑफिसलाच आहे अजून, कारण आज असा वार शुक्रवार आणि ही बघा 5:33. थोड्याच वेळात मी निघणार असे, म्हटलं अजून ऑफिसलाचही थोड्याच वेळात निघतंय. तर म्हाका विचारता सांगूक लागलो की उद्याचो एक प्लॅन ठरलो असा सॅटर्डे संडेचो, तर तू येतस की नाही, होय की नाही मध्ये आन्सर दे, बाकी काय विचारू नको. म्हटलं ठीक आहे, येस येतंय, तू बोलवलंस आणि मी नाही येणार, येतं होय. तर म्हाका सांगता 2 दिवसाचे कपडे घे म्हणता सॅटर्डे संडेचे आणि सरळ माझ्या रूमवर ये. म्हटलं ठीक आहे येतंय. तर खंय जाऊचं तर तरी सांग. मी काय म्हटलं ठीक आहे येते. बाईने बुलाया और भाई चला आया म्हटलं, असं सांगून. पण म्हटलं आता उद्या 2 दिवसाचो प्लॅन हा म्हणजे ब्लॉग तर चालू करूचोच लागणार, म्हणून आता हैसूनच केलं आहे ऑफिसमधसून. तर उद्या तिकडे किंवा आज संध्याकाळी देवाकडे गेल्यावर कळताला काय प्लॅन हा तर काय नाही तो. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ह्या ब्लॉगमध्ये. चला मी येतोय, बाय बाय. ॲक्च्युली ह्या कट होऊ शकता. रात्री 4:30 वाजता म्हणजे शिर्डीला बाकीसारखं असं थोडं फिरण्यासारखं पण आहे ना, बाकी छोटे छोटे मंदिर आहे त्या ठीक का कॉल चालू आहे, लवकर ठरवा काय ता आपला, म्हणजे ते का तसं सांगू का. बोल कॉल चालू आहे. जसे सुखरूप जातात तसे पोर रिटर्न येऊ दे. चला गाईस, ट्रिप चालू झालेली आहे. तर मंडळी आमची ट्रिप चालू झालेली असा. चलो गणपती बाप्पा मोरया, ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. चला देवा भाई इकडे बघ, ट्रिप चालू झाल्या नारळ पाणी. खिडकी उघड ना आणि त्याला दे ना नारळ सगळे, तो काढून आणेल ना मला. कोणाला हवे आहेत नारळ पाणी? अरे एसी चालू आहे निल्लू खुले. अरे तो नारळ मागतोय रे, त्याला नारळ द्या. देव्याचे व्याप चालू होत. पुढच्या सीटवर तो माणूस बदला रे, पुढच्या सीटवर तो माणूस बदला. देव्याचे व्याप चालू होत. तू बस. हे स्नॅपचॅटर इकडे देख कर दिप्या. जा रे लवकर. इधर पाणी पिते साले त्याला बोल मला काढून दे. नाही रे, अरे वेंजो चमचा भेटलत नाही कुठे. मलाही मत मार. ए लो ले लो. इगतपुरी टनल. काय पोचलो? इगतपुरी टनलला आता आम्ही पोचलो. असो आमचा प्रवास किती मीटर झालो तरी आई शपथ बसलो आतमध्ये. भारी वाटतं रे, रापचिक राम टाम बसलो टनल भयो. एकदम टुडुम टुम टॅण्या असो टनल आमचो टॅण्या. गारगार हवा. काळो का सिनेमॅटिक घ्यायला पाहिजे. गाईज मंडळी पुढे काहीतरी दिसतं आमका. काय पावसा की काय आता समजत नाही. पाऊस हा नाही रे, वाटत नाही. हे काहीतरी वेगळं भंग झालेला आहे विश्वासाचा. काय रे काही डेंजर. हे जाऊचा काय आपले 2 रोड. अरे बघा पथक नका. हे नागपूर सरळ नागपूर. नाही आमचं फसवणूक झाली आहे. पाऊस पण नाहीये, काय नाही आहे. हिमालय के सरकार श्रृंगार तुम हो, एक धार तुम हो. मुतायला थांबलोय गाईस, लय जोरात आली. जरा थांबले. थांब गाडी बंद कर, नाही तर कॉपीराइट येईल. कॉपीराइट. अरे एसी बंद करावे. एसी बंद करा रे. जाम बरा वाटलं. औरा बरा वाटला ना तुमका सांगू काय, कवरा बरा वाटला.
समृद्धी महामार्ग. नजारो बघा, नजारो बघा कसला सणसणीत असा पुरा एकदम लांब लांब पसरलेले पांढरे पांढरे असे रेषा मारलेले रोड असा पुरो सिमेंट बघा. एक नंबर. असले गाडी जातात राप 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 सुप 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 सुप. आता मी सुसू करून घेते. बाय बाय गाईच. सुसू करून इले आता पाठी जागा चेंज झालेली असं मी पाठी बसतोय. आता जरा झोपणार असे मी आणि जय पण मागे येलो. आता झोपणार थोडा वेळ. ये लहान कम्फर्टेबल आहे. बेटा आता चल आता दिल ना दिया ये किधर गया. मन लगा है भोले में बम के दम में उड़ा लगे मुझे पंख बोले. थोडीशी पेट पूजा. आईच्या गावात झोपलेली असताना ह्यांच्यानी कधी लाईन पाठची तोडल्यानी. सीएनजी का लाईन बघा बाबा रे बाबा. कवरा मोठा बाबा. आम्हाला अजून 2 तास जायचं आणि सीएनजी मध्ये किती वेळ झालो रे मी झोपलेले तेव्हा इलास तेव्हा पुढे. किती वेळ लागलो तरी 1.5 तास. कोण हा? हो अरे हो रे आपली पुढे होती. ब्रेझा नव्हती तुमच्या पुढे एर्टिगा होती. Ertiga होती. हे आई थांबा थांबा ब्लॉक बंद करते नंतर शिव्या घालूया. हे सांग. चिक्काला 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 अल्लारे अपनी पोळे 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 अपनी पोळे आपण मारे. तीन बडा यंड बटाटा वडा समोसा घ्या आणि पॅटीस पण घ्या. फायनली पोहोचलो एकदाचे. लाईन सगळी संपली आणि आमचो नंबर इलो. मॉप गाडी दिसत होत कारण या रोडला फक्त ह्यो एकच सीएनजी ओपन आहे. मंडळी फायनली आम्ही येऊन पोचलो असो. नमो पार्वती पते हर हर महादेव. जय श्री माता. आणि आता आम्ही गाडीतून उतरला असो. आम्ही पोचलो असो घृष्णेश्वरला. हर हर महादेव. हे सगळे पुढे चालत होत. सगळे पुढे धावतात. त्या का माहिती आहे पायात चप्पल नाही घातल्यानी म्हणून कसे धावतात बघा पुढे होत. ए आता सावळी आता हे बघा. नाही माझं चरत होते जरा नंतर मी लावते झालं घरी. म्हणून नाही लावलं. हा म्हणून मी पण नाही धावले. कसं वाटतं यार घृष्णेश्वरला पोहोचून. कसं वाटतं तुका. कसं वाटतं दिप्या बोल लवकर. पॉझिटिव्ह फिलिंग ना एकदम कॉस्मॅटिक एनर्जी. अजून थांबा देऊळ जवळ येईल अजून भाई आतमध्ये एंट्री केल्यावर ना. हा म्हणून मी पण नाही लावले पण मस्त वाटतं. हय बघ हर हर महादेव. आम्ही आता हे माईक आणू विसरलं. गाडीतून इल्यानंतर आता आम्ही लाईनीत असो. लाईन थोडी जास्त असं. भरपूर लाईन असा. तोपर्यंत जरा उसाचो आम्ही रस पिऊन घेणार असो. हे लाईन काही ना आहे बघ इकडे घृणेश्वर श्री घृणेश्वर. आमका माहितीच नव्हतं या 12व्या ज्योतिर्लिंगात. आता हय येऊन समजला. घृणेश्वर ज्योतिर्लिंग 12व्या ज्योतिर्लिंगात मोडता. पहिल्या पायरीकडे पोचलो फायनली. गर्दी तर देवळात खूप असं पण ठीक आहे. जसं जसं एक एक पाऊल पुढे पडतं हा तसं तसं एकदम असं कॉस्मॅटिक एनर्जी अंगात येतं. हा अरे इकडनं दाखवूया आपण. थांब तोपर्यंत इकडनं दर्शन घेऊया आपण. शबास. हर हर महादेव. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. त्या
देवळात कंपल्सरी आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करण्याच्या आधी असो कंपल्सरी नियम आहे की बनियन आणि शर्ट टी शर्ट जा काय असतात त्या काढून जायचं असा हे बघा open होऊन तुम्ही बघू जायचं शकता असा इथे हे बघा लिहिलेलं आहे आणि काढावे कंपल्सरी आहे कंपल्सरी मी काढलंय आता ह्यांचं टर्न कंपल्सरी आहे मगाशी थोडा क्लायमेट जो होता असा पावसासारखा झाला होता पण आता एकदम मस्त वाटतं देऊळ पण बघा किती भारी वाटतं आता इकडनं बघितल्यावर आणि तिकडनं आता सूर्य पण उजाडलो असा म्हणजे प्रकाश पडलो असा तर आता पाऊस येत असं काय वाटत नाही हा सांगितलं नव्हतं बरं झालं आमची पॅन्ट तरी ठेवली आहे. आम्ही बाहेर पडलो मस्त सगळ्यांचा दर्शन झाला 6 जणांचा एकदम आणि ह्या एकमेव देऊळा ज्याच्या म्हणजे आतमध्ये आपल्याला सोडतात आणि प्रॉपर पिंडीक हात लावून भेटतं असा खूप भारी वाटला हात लावल्यावर जो अंगार काटो उभं राहिलो ना पाया पडल्यावरती एकच नंबर खूप भारी फिलिंग होती ही ह्या विहिरा की कुंडा होता काय माहिती नाही पण काहीतरी प्रकार हा येऊ नक्की पण हे इकडे आतमध्ये जाऊ शकत नाही कारण इकडे लोखंडी लावलेला असं त्याच्यामुळे आतमध्ये कोणाक सोडत नाही आहेत कदाचित पाण्याचीच विहीर वगैरे असं जेनी का म्हणजे देवाक आंघोळ घातली जातात याची ॲडव्हर्टायझिंग बघा आता याची ॲडव्हर्टायझिंग बघा फक्त बघा आता कशी पायाखाली ठेवीत बघा आई शपथ आईच्या गावात मुंबई लोकल पेक्षा भारी ॲडव्हर्टायझिंग चालू आहे अरे लवली यार एक नंबर लवचिकता बघ ना म्हणजे तो पायाखाली देऊन त्याच्यावर उभं राहून दाखवता हा तो घोडं उभं पण राहता रे उभं हा देवा दीप्या भारी ठेवलं रे ह्या असा सिद्धेश्वर महादेव मंदिर मी रील्समध्ये असं ऐकलेलं आहे अगर कृष्णेश्वर जाओगे तो सिद्धेश्वर महादेव मंदिर जरूर जाना तर बाजूकच असा बॅक साईडला बॅक म्हणजे लेफ्ट साईडला ह्या मंदिर असा आतमध्ये महादेवांची पिंडी असा आणि अशा प्रकारे आमचा कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग जा माका तरी माहितीच नव्हतं की 12व्या ज्योतिर्लिंगमध्ये मोडता तर त्या अचानक भयानक भोलेबाबांचं बुलावं इलो आणि मस्तमध्ये एकदम पूर्ण म्हणजे शिवलिंग का हात लावून प्रॉपर दर्शन झालं कारण जसं की काय काय देवळांतून आतमध्ये जाऊ देत नाही पूर्ण प्रॉपर गाभाऱ्यात जाऊन म्हणजे शिवलिंगाक हात लावून पूर्ण प्रॉपर दर्शन झालं मस्त दर्शन झालं आहे आता आम्ही चाललो असं खय चाललो देवा काय म्हटलं वेरूळ लेणी आपलं एक मराठी शाळेत जर कोण शिकला असत तर त्यांचा एक चॅप्टर होतो त्यात वेरूळ लेण्यांचा उल्लेख केलेला होतो ओके ते बघू का आता आम्ही जाणार असं हां आणि त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट प्लॅन काय शिर्डी ना शिर्डी साईबाबा मंदिर हां शिर्डीला साईबाबा आम्ही जाणार असं स्टे करणार आहोत पण खरंच म्हणजे आणि मेन म्हणजे जाताना असं पूर्ण मी उत्साहित होतोयच आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं माका समजला 12 ज्योतिर्लिंगांमध्ये म्हणजे त्या ज्योतिर्लिंग मोडतात तेव्हा जी अंगात जी पावर इली आणि जसं मी चलत होतोय ना पुढे एक एक पाऊल देवळाकडे टाकत होतं आई शपथ म्हणजे पूर्ण असं अंगार काटो इलेलो अजून पण अंगार माझ्या असं काटो असं फुल कॉस्मेटिक एनर्जी पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण शेवटी ज्योतिर्लिंग आता खतरनाक म्हणजे काय बोलतो ते एक्सपिरियन्स एवढं भारी होतो ना खतरनाक जाम अंगार असो अजून पण काटो उठतोय बघा हा जाम भारी अचानक म्हणजे काय भोलेंची कृपा म्हणायची माका माहिती पण नव्हता हेनी माका ना हेनी का असा प्री प्लॅन माझा कायच नव्हता खरं सांगूचं झालं तर 2 मिनटं आधी माका कॉल केलेले चालत मग आता जरा फ्रेश बिश होतो काहीतरी नाश्ता वगैरे करतो आणि मग आता आम्ही नेरूळला लेणी बघूक निघणार असो आम्ही आता हय जाणार असो जा देवेन आता 2 मिनटापूर्वी बोललो वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ येथे आपले स्वागत आहे येस तर आम्ही आता एंट्री केलो असो लेणीच्या मेन गेटवरनं आतमध्ये जाता असो बाय गे दमुक झाला आता जसे आम्ही पुढे पोचू तशी परत व्हिडिओ चालू करतोय चलो आगे गाईज ए काय चाललास ओके तिकीट
तर मंडळी एक प्रॉब्लेम झालो असा, ह्या बंद होता 6 वाजता आणि आता वाजले आहेत 5:45, त्याच्यामुळे आम्ही तिकीट काढत नाही हो. एका तिकीट लागता तर हे चेक केला जाता, तर 15 मिनटानंतर डायरेक्ट बाहेर काढलं जातं, त्याच्यामुळे आम्ही तिकीट नाही काढत असो. पण असा म्हणतात की ह्या जा मंदिर असा त्याचो दगड जो असा कोरून काढलेला, एका दगडात कोरलेला असा या मंदिर, महादेवांचं मंदिर आहे कैलास मंदिर करून. तर ह्याचो जो दगड आहे ना तो कोणाकच अजूनपर्यंत गावलो नाही. कोरल्यानंतर जो दगड खय टाकल्याने या महाराष्ट्रातील कैलास मंदिर जगातील एकमेव अशी वास्तू आहे जी जमिनीवरून नाही तर आकाशातून खालच्या दिशेनं बनवली गेली. याला विटांनी नाही तर एका विशाल डोंगराला वरतून खाली कोरून साकारले. कोणत्याही मॉडर्न मशीन शिवाय तब्बल 4 लाख टन दगड डोंगरातून खोदून बाहेर काढला गेला. इथे चूक करायला कोणतीही जागा नव्हती, कारण जर एकही घाव चुकीचा लागला असता तर तो दगड परत जोडता आला नसता. तर ठीक आहे, नेक्स्ट टाइम कधी काय म्हणतात तर नशिबात असला तर पूर्ण प्रॉपर व्हिडिओ बनवणार मी ह्याची. आता आधी नाही. चलो बाय बाय. या से टाटा करते हैं उसको, निकलते हैं अपने घर के लिए. आता आम्ही आहे ना जाणार आहोत शिर्डी. बाय बाय. अजून टाका म्हैसाला खाऊ दे तिखट होऊ दे का. राम चिक राम राम चुक चुक चिक चिक. बाबा एवढी मोठी हे पडत रे तोंडातलो घास जात. अरे केवढं मोठं मोठं केलं. घे तू, कोणतरी घ्या आणि मला अर्धी द्या ना. तू घे अर्धी, नंतर मी घेतो. मेरे बच्चे मैंने तुमसे कहा था. लय आंबट. गाडीतून जाताना आता महादेवांचं शिवलिंग दिसलं, केवढा हात बघा. चल चल झाली द्याव्या व्हिडिओ काढून. थोडं आगे पाटापट